नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025साठी मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच क्रमांक 3 बघणार आहोत. याआधी आपण 2 सराव प्रश्नसंच आणि काही तांत्रिक सराव प्रश्नसंच सुद्धा घेतलेले आहे. ते जर बघितले नसेल तर बघून घ्या. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि प्लेलिस्टसुद्धा बनवली आहे. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मिळून जाईल. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालील जोड्यांमधून योग्य जोडी ओळखा. ऑप्शन दिलेले आहे. 1 मूकनायक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, 2 पुण्यप्रभाव प्रल्हाद केशवत्रे, 3 उद्याचा संसार विश्राम बेडेकर, 4 शाकुंतल राम गणेश गडकरी. तर यामधील योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर मूकनायक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर ही यामधील योग्य जोडी असणार आहे. कारण मूकनायक हे जे असणार आहे हे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 1 मूकनायक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, खालील शब्दाचा समास ओळखा. शब्द दिलेला आहे पालापाचोळा. तर त्यानंतर ऑप्शन दिलेले आहे द्वंद्व समास, 2 आहे बहुब्रीही समास, 3 अव्ययीभाव समास, 4 तत्पुरुष समास. तर पालापाचोळा हा शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे. तर पालापाचोळा हा जो शब्द आहे हा द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 द्वंद्व समास. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, पोलिसांनी चोरांना पकडले. या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? ऑप्शन दिलेले आहे. 1 अकर्मक, 2 सकर्मक, 3 उभयविध आणि 4 आहे द्विकर्मक. तर पोलिसांनी चोरांना पकडले या वाक्यामध्ये पकडले हे जे क्रियापद आहे तर हे क्रियापद असणार आहे सकर्मक या प्रकाराचं. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 सकर्मक क्रियापद. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. चिरंतन. चिरंतन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेला आहे. 1 चिकार, 2 क्षणभंगर, 3 चिरकाल, 4 चिरायू. तर चिकारचा विरुद्धार्थी होतो थोडे, क्षणभंगरचा विरुद्धार्थी होतो चिरंतन, चिरकालचा विरुद्धार्थी होतो अल्पकाळ आणि चिरायूचा विरुद्धार्थी होतो अल्पायुग. म्हणजेच क्षणभंगरचा विरुद्धार्थी होईल चिरंतन, म्हणजेच चिरंतनचा विरुद्धार्थी होईल क्षणभंगर. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 क्षणभंगर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, खालील शब्दांमधून अनेकवचनी शब्द ओळखा. ऑप्शन दिलेला आहे. 1 शब्द, 2 निरोप, 3 मार्ग आणि 4 वाटा. तर वाटा हा जो शब्द आहे हा शब्द अनेकवचनी शब्द आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 वाटा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर. या काव्यपंक्तीतील ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेले आहे. 1 फूल, 2 हिरवळ, 3 हृदय आणि 4 जनावर. तर ढोर या शब्दाचा समानार्थी आहे जनावर. तसेच ढोर या शब्दाचा समानार्थी आहे गुरे. म्हणजे या ठिकाणी जनावर या दिलेलं आहे. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 जनावर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, जर अभ्यास केला तर पास व्हाल. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. ऑप्शन दिलेला आहे. 1 उद्देशबोधक, 2 कारणबोधक, 3 स्वरूपबोधक, 4 संकेतबोधक. तर या वाक्यामध्ये जर अभ्यास केला तर पास व्हाल म्हणजे या ठिकाणी जर तर हे उभयान्वयी अव्यय दिलेला आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 संकेतबोधक या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. तिची कादंबरी लिहून झाली. ऑप्शन दिलेला आहे. 1 पुराणकर्मणी, 2 कर्मणी प्रयोग, 3 समापन कर्मणी प्रयोग आणि 4 आहे नवीन कर्मणी. तर तिची कादंबरी लिहून झाली हे जे वाक्य आहे या वाक्यातील प्रयोग आहे समापन कर्मणी प्रयोग. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 समापन कर्मणी प्रयोग. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, आम्ही दररोज पहाटे खेळत असू. काळ ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेले आहे. 1 रीती वर्तमान काळ, 2 रीती भूतकाळ, 3 अपूर्ण भूतकाळ आणि 4 आहे पूर्ण भूतकाळ. तर आम्ही दररोज पहाटे खेळत असू या वाक्यामध्ये जो काळ दिलेला आहे तो काळ आहे रीती भूतकाळ. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 रीती भूतकाळ. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, भुरा हे आत्मकथन खालीलपैकी कोणी लिहिले आहे? ऑप्शन दिलेला आहे. 1 शरद बाविस्कर, 2 पु ल देशपांडे, 3 विश्राम बेडेकर, 4 शरणकुमार लिंबाळे.
तर भुरा हे जे आत्मकथन आहे हे शरद बाविस्कर यांचे आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 शरद बाविस्कर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. बळी तो कानपिळी या म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेले आहे. 1 व्यर्थ गोष्टीसाठी खटाटोप करणे. 2 जगलो तर करूनच दाखवीन असा बाणा. 3 बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो. आणि 4 आहे बापाच्या मोठेपणावर एटीत राहणारा मुलगा. तर बळी तो कानपिळी या म्हणीचा योग्य अर्थ होईल बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही. ऑप्शन दिलेला 1 सालवाले, 2 दुखावले, 3 वळवला, 4 बसवले. तर क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या व क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हटलं जाते. तर या ठिकाणी सालवाले हा शब्द कोणतीच क्रिया दर्शवत नाही. म्हणून या ठिकाणी सालवाले हे कोणत्याही प्रकारचं क्रियापद होणार नाही. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 सालवाले. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13. खालील क्रियापदांमधून प्रयोजक क्रियापद ओळखा. ऑप्शन दिलेले 1 निजला, 2 बोलावते, 3 गेला आणि 4 आहे देववीण. तर खालील क्रियापदांपैकी देववीण हे जे क्रियापद आहे हे क्रियापद प्रयोजन क्रियापदाचं उदाहरण आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 देववीण. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14. युगांत हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे. ऑप्शन दिलेले आहे 1 वि. स. खांडेकर, 2 विश्वास पाटील, 3 शिवाजी सावंत, 4 इरावती कर्वे. तर युगांत हे जे पुस्तक आहे हे पुस्तक इरावती कर्वे यांनी लिहिलेलं आहे. त्याचबरोबर युगांतसोबत त्यांनी आणखी कोणते पुस्तकं लिहिले आहे तर गंगाजल, आमची संस्कृती, धर्म या प्रकारचे पुस्तके सुद्धा त्यांनी लिहिलेले आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 इरावती कर्वे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. चकुलीने बाहुलीत झोपवले. पर्याय दिलेले आहे 1 पुराण कर्मणी, 2 भावे प्रयोग, 3 समापन कर्मणी प्रयोग आणि 4 आहे कर्मणी प्रयोग. तर चकुलीने बाहुलीत झोपावले हे जो प्रयोग आहे हा भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 भावे प्रयोग. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16. खालील कादंबऱ्यांमधून रंगनाथ पठारे यांच्या कादंबरीचे नाव ओळखा. ऑप्शन दिलेले आहे 1 झुंजार माची, 2 पानिपत, 3 तुंबाडचे खोत आणि 4 आहे ताम्रपट. तर रंगनाथ पठारे यांच्या कादंबरीचं नाव आहे ताम्रपट. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 ताम्रपट. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17. खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. धावा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. पर्याय दिलेला 1 एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा बोलणे, 2 अस्वस्थ होऊन इकडे तिकडे धावणे, 3 सामन्यात 100 धावा करणे आणि 4 मदतीसाठी विनवण्या करून बोलवणे. तर धावा करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ होईल मदतीसाठी विनवण्या करून बोलवणे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 मदतीसाठी विनवण्या करून बोलवणे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18. हळद लावणे या वाक्यप्रचाराच्या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखायचा आहे. तर पर्याय दिलेले आहे 2 हात होणे, 2 बोभाटा होणे मनात आणि 3 आहे मांडे खाणे, 4 आहे हायसे वाटणे. तर हळद लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे 2 हात होणे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 2 हात होणे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19. खालील 2 केवळ वाक्यांमध्ये योग्य अव्यय वापरून संयुक्त वाक्य तयार करा. लहान मुलं आनंदी वृत्तीची असतात. ती आनंद घेण्यास तरबेज असतात. ऑप्शन दिलेले 1 म्हणजे, 2 कारण, 3 म्हणून आणि 4 आहे का. तर वाक्य कशा प्रकारे तयार होईल तर लहान मुलं आनंदी वृत्तीची असतात म्हणून ती आनंद घेण्यास तरबेज असतात. म्हणजे या ठिकाणी म्हणून हे अव्यय योग्य प्रकारे लागेल. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 म्हणून. लहान मुलं आनंदी वृत्तीचे असतात म्हणून ती आनंद घेण्यास तरबेज असतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20. खालील शब्दाचा समास ओळखा. दरमजल या शब्दाचा समास ओळखायचा आहे. पर्याय दिलेला 1 बहुब्रीही समास, 2 अव्ययीभाव समास, 3 आहे तत्पुरुष समास आणि 4 आहे द्विगु समास. तर दरमजल या शब्दाचा समास आहे अव्ययीभाव समास. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 अव्ययीभाव समास. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचा आहे, जेणेकरून असेच व्हिडिओ हे तुमच्यासाठी घेऊन येत राहू.
तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.